हेलो हेलो हेलो, आवाज आ रही है? हेलो, हाँ सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। ओके, कल पहले मीटिंग में, इसके पहले मीटिंग में हमने बात बात कर रहे थे सॉल्ट हाइड्रोलिसिस की। ओके, अब सॉल्ट हाइड्रोलिसिस में हमने कहा था कि जो सॉल्ट होते हैं, ओके, तो वो डिसोसिएट होते हैं। तो उसके डिसोसिएशन को हम बोल रहे थे कि डिसोसिएशन ऑफ हाइड्रोलिसिस ऑफ सॉल्ट। ओके, डिसोसिएशन हाइड्रोलिसिस ऑफ सॉल्ट। तो उसके इसमें हमने एक एग्जांपल लिया था CH3COOH का, वीक एसिड का, CH3COO, बराबर है। तो इसमें हमने कहा था कि ये क्या होगा, डिसोसिएट होगा। ये क्या होगा, डिसोसिएट होगा। और इसका अगर हमने रिएक्शन कर दिया स्ट्रॉन्ग बेस के साथ, यानी कि वीक एसिड रिएक्ट्स विद स्ट्रॉन्ग बेस, ओके, टू फॉर्म करस्पॉन्डिंग, यहाँ पे हमको मिलता था एक सॉल्ट CH3CO, यानी प्लस हमको मिला था H2O। इसका तो कुछ यहाँ पे डिस्कशन ज्यादा नहीं, लेकिन जो सॉल्ट मिल रहा है हमको, ये सॉल्ट जो है, इसके बारे में हमने कहा था कि ये डिसोसिएट होता है, क्योंकि ये वीक एसिड स्ट्रॉन्ग बेस से बना हुआ है। ये किससे बनता है, वीक एसिड स्ट्रॉन्ग बेस से ये जो सॉल्ट बना है, ये डिसोसिएट होता है। और इसके लिए हम इक्वेशन निकाल रहे थे। इसके लिए हम क्या निकाल रहे थे, एक इक्वेशन निकाल रहे थे, जहाँ पे हमने कहा था कि यहाँ पे इस सॉल्ट का डिसोसिएशन अगर वाटर के साथ हमने देखा, ओके, तो हमने कहा था कि अगर ये वाटर के साथ रिएक्ट हो गया प्लस यहाँ पे H2O, तो हमको मिलता है CH3COOH प्लस OH नेगेटिव आयन। तो यहाँ पे OH नेगेटिव आयन का कॉन्सेंट्रेशन हमको मिल रहा है। तो ये क्या हो गया, यहाँ पे ये बेस जो होता है, ये बेसिक सॉल्ट मिल गया हमको।
ये कौन सा सॉल्ट मिल गया, ये बेसिक सॉल्ट मिल गया। यहाँ तक समझ आया आपको? यहाँ पे या तो किसी को कुछ दिक्कत होगी तो पूछो। ओके, तो ये सॉल्ट कैसा हमको, ये बेसिक सॉल्ट मिला। क्यों? क्योंकि OH नेगेटिव आयन फ्री है यहाँ पे, दिस OH नेगेटिव आयन इज फ्री इनटू दिस रिएक्शन। अब यहाँ पे ये रिएक्शन आप डबल हेडेड एरो से भी बता सकते हैं। अब यहाँ पे जो हमने कहा कि इसके बाद जो सॉल्ट हाइड्रोलिसिस के बारे में हम बात करें तो इसका अगर हमने K लिया CH3COOH, इसका डिसोसिएशन देखा वीक एसिड का, तो यहाँ पे वीक एसिड में हमने कहा कि इसका डिसोसिएशन इस तरह से होता है, CH3CO नेगेटिव प्लस H प्लस आयन, प्लस क्या मिलेगा, H प्लस आयन। अगर ये क्या है, ये K की वैल्यू वीक एसिड। ओके, डिसोसिएशन कांस्टेंट फॉर एसिड, यानी कि यहाँ पे K अगर देखोगे डिसोसिएशन कांस्टेंट फॉर एसिड के लिए, तो यहाँ पे मिलेगा CH3COO यहाँ पे निगेटिव प्लस यहाँ पे H पॉजिटिव, जो प्रोडक्ट है इस तरफ क्या है, ये जो प्रोडक्ट्स हमको मिल रहे थे ये तो रिएक्टेंट था। ओके, तो इससे डिवाइड करते थे CH3COOH से, बराबर। इसको किससे डिवाइड करते थे, CH3COOH, जो K की वैल्यू है। ओके, डिसोसिएशन कांस्टेंट फॉर एसिड के लिए। अब यहाँ पे ये जो सॉल्ट मिला है ये किसकी सॉल्ट है, ये सॉल्ट है वीक एसिड स्ट्रॉन्ग बेस का, तो इसका हमको मिलेगा डिसोसिएशन हाइड्रोलिसिस कांस्टेंट फॉर सॉल्ट। यहाँ पे क्या मिलेगा, हाइड्रोलिसिस कांस्टेंट फॉर सॉल्ट। जैसे कि हमने कहा था ये अल्फा से बताते थे हम, वीक एसिड वीक बेस रहा तो इसको डिग्री ऑफ डिसोसिएशन कहते थे हम। लेकिन यहाँ पे अगर सॉल्ट हम यूज कर रहे हैं उसका हाइड्रोलिसिस है, तो सॉल्ट का जो हाइड्रोलिसिस है ये बताते हैं हम यहाँ पे यस से। किसे बताते हैं, यस से बताते हैं। तो इसका अगर हमने यहाँ पे इक्वेशन का निकाला तो यहाँ पे KH इज इक्वल टू क्या बनता है, यहाँ पे बनेगा CH3COO। ओके, यहाँ पे H प्लस यहाँ पे क्या है OH निगेटिव है, यहाँ पे क्या है OH निगेटिव है, डिवाइडेड बाय यहाँ पे क्या बनेगा CH3COO निगेटिव। वाटर का कॉन्सेंट्रेशन तो कांस्टेंट है इसलिए उसको लेने की जरूरत नहीं, बराबर है। तो इस तरह से यहाँ पे क्या मिलेगा CH3COOH OH निगेटिव है। अब यहाँ पे हाइड्रोलिसिस कांस्टेंट को हमको पता है कि इसका कुछ तो भी कॉन्सेंट्रेशन है, यहाँ पे इसका कुछ तो भी कॉन्सेंट्रेशन है, तो इसका कॉन्सेंट्रेशन हम यहाँ पे बता सकते हैं। ये कॉन्सेंट्रेटेड टर्म है, अब कॉन्सेंट्रेटेड टर्म है तो ये हम C से बताते हैं, बराबर। किससे बताते हैं, C। तो यहाँ पे बनेगा C माइनस CH, यहाँ पे क्या बनेगा C माइनस CH। तो यहाँ पे जो आयंस फॉर्म हो रहे हैं तो यहाँ पे ये CH से दिखाएंगे, ये CH से दिखाएंगे, यानी कि इसका कॉन्सेंट्रेशन हम CS से बताएंगे, यानी कि जो इनिशियल है तो ये तो जीरो रहेगा, इनिशियल जो डिसोसिएशन रहेगा यहाँ पे कैसा रहेगा, जीरो रहता है, यानी कि एट इनिशियल स्टेप इन द फर्स्ट स्टेप the concentration of CH3COH and OH negative ion is zero, but after some time, okay, when equilibrium state is achieved, जब वहां पे इक्विलिब्रियम स्टेट अचीव होगी तब हम इसको बताएंगे यहाँ पे CS से। ओके, तो अब इसको CS से बताने के बाद अब यहाँ पे हम ऐसे भी लिख सकते हैं KH इज इक्वल टू क्या बताया CH, यहाँ पे इंटू CH अपॉन क्या लिख सकते हैं C माइनस CH। अब H जो है, ओके, H का जो कॉन्सेंट्रेशन है यहाँ पे, अब यहाँ पे जीरो, बहुत ही लेस मिलता है हमको, बहुत ही लेस वहां पे H का हमको क्वांटिटी मिलेगी, डिसोसिएशन बहुत कम मिलेगा हमको, इस तरह का डिसोसिएशन हमको बहुत कम मिलेगा क्योंकि वीक एसिड है, बराबर। अब यहाँ पे वीक एसिड का जो सॉल्ट है उस वजह से जो हमको मिल रहा है H की वैल्यू बहुत ही लेस है, वेरी लेस, सो दैट आप इसको ऐसे भी लिख सकते हो KH इज इक्वल टू CH स्क्वायर, ओके, अपॉन यहाँ पे लिख सकते हो 1 माइनस CH, अपॉन क्या लिख सकते हो 1 माइनस CH। समझ में आ गया इतना? हेलो, इतना समझ में आ गया सर? फिर से बताओ। फिर से बताओ, देखो हम हाइड्रोलिसिस की बात कर रहे हैं, अब डिसोसिएशन जो है, ओके, यहाँ पे डिसोसिएशन हम बता रहे, जैसे कि हमने डिग्री ऑफ डिसोसिएशन पहले अल्फा से बताते थे, तो यहाँ पे हम यस से बताते, और ये कॉन्सेंट्रेटेड टर्म पे डिपेंड है, इसका कितना कॉन्सेंट्रेशन होगा उस पर डिपेंड करेगा कि ये रिएक्शन किस तरह से होगी, बराबर है। अब फर्स्ट ऑफ ऑल समझो कि यहाँ पे समझो मेरे पास 1 मोल है, CH3COO नेगेटिव कितना है 1 मोल है, तो 1 मोल पे जो स्टार्टिंग का इनिशियल स्टेप रहेगा, फर्स्ट जैसे ऐड कर दिया CH3COO, ये सॉल्ट ऐड कर दिया वाटर के अंदर, तो इसका कॉन्सेंट्रेशन यहाँ पे जीरो रहेगा, ओके।
बट लेकिन कुछ टाइम के बाद कुछ इक्विलिब्रियम स्टेट वहां पे अचीव करने के बाद इसका कॉन्सेंट्रेशन जो होता है ये CH बनेगा और इसका बनेगा CH। तो यहाँ पे C माइनस CH बन जाएगा। तो ये 100 माइनस समथिंग कुछ तो भी हो जाएगी, इसके कुछ तो भी मॉलिक्यूल क्या हो जाएंगे, डिसोसिएट हो जाएगी, यानी कि CH3CO निगेटिव, यानी कि यहाँ पे Na है। ओके, तो यहाँ पे लिखा नहीं, यानी कि यहाँ पे Na है। ओके, तो यहाँ पे इसका कुछ तो भी मॉलिक्यूल डिसोसिएट हो जाएंगे, तो ये बनेगा C माइनस CH। बराबर आहे, इथपर्यंत समजलं का? इथे काय होणार आहे, C मायनस CH। आता या ठिकाणी याच्यानंतरची जी स्टेप आहे, या स्टेप मध्ये काय सांगितलं आपण, CH3COOH हे आपल्याला ऍसिडिक टर्म देतात। हा कशासाठी आहे, हा बिक ऍसिड आहे, आपल्याला हा डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड लिहिता येतं। यानी कि हम इथे आपण असं पण लिहू शकतो, K इज इक्वल टू CH3CO निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह आहे अपॉन CH3COH। ओके, आता यानंतर सांगितलेलं आहे, बस इथे आपण व्हॅल्यू पुटअप केल्याच्या, CH C मायनस CH। आता इथे सांगितलं आहे की आपण जे कॉन्सन्ट्रेशन आहे, बरोबर, याची व्हॅल्यू फार कमी आहे, याची व्हॅल्यू फार कमी आहे, कारण की डिसोसिएशन फार कमी होणार। ओके, हायड्रोलिसिस फार कमी होणार, आणि हायड्रोलिसिस कमी झालं त्याच्यामुळे आपण काय घेतलं, K इज इक्वल टू CH स्क्वेअर अपॉन 1 मायनस H। ओके, इथपर्यंत समजला आता? हॅलो, हाँ सर। आता इथे KH इज इक्वल टू, इथे काय सांगितलं आपण, KH इज इक्वल टू काय होणार, CH स्क्वेअर। आपण असं पण लिहू शकतो, काय लिहू शकतो, KH इज इक्वल टू CH स्क्वेअर। ओके, आता लास्ट ला रिअरेंज करून लिहू शकता, CH स्क्वेअर इज इक्वल टू KH अपॉन C। S स्क्वेअर इज इक्वल टू KH अपॉन C। बरोबर आहे, इथपर्यंत आलं लक्षात? S स्क्वेअर इज इक्वल टू KH अपॉन C। बराबर है, तो आता H इज इक्वल टू क्या होगा, H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C। ओके, यानी कि हायड्रोलिसिस कॉन्स्टंट जो येत आहे, हायड्रोलिसिस कॉन्स्टंट, बरोबर आहे। आता H ची व्हॅल्यू किती आहे ना, किती मॉलिक्यूल डिसोसिएट झाले, किती मॉलिक्यूल याच्यामध्ये डिसोसिएट होता, इथून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। S स्क्वेअर, H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C, अंडर रूट KH अपॉन C। इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, हाउ मेनी मॉलिक्यूल्स ऑफ पर्टिकुलर दिस एसिटिक एसिड इट डिसोसिएट। ओके, सॉल्ट का यहाँ पे कितना डिसोसिएशन हो गया, कितना सॉल्ट यहाँ पे डिसोसिएट हो गया इस फॉर्म में, ये हम यहाँ पे कैलकुलेट कर सकते हैं विद हेल्प ऑफ दिस फार्मूला, H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C। समजले एवढं? त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, K इज इक्वल टू CH3CO निगेटिव्ह H पॉझिटिव्ह अपॉन CH3COH। ओके, आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे, K याचा अर्थ काय होतो, हा झाला पीएच रेंज, याच्यावरून तुम्ही पीएच कॅल्क्युलेट करू शकता। बरोबर आहे, आता हे झालं की याच्यावरचे न्यूमरिकल्स तुम्हाला येतीलच। आता याच्यानंतर सांगितलं आपण Ka इज इक्वल टू, आता इथे काय सांगितलेलं आहे, H प्लस OH निगेटिव्ह इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, KW। H प्लस OH निगेटिव्ह इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, KW, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, दिस इज द आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर। ओके, आता या ठिकाणी सांगितलं आपण, याला रिअरेंज करून तुम्ही असं पण लिहू शकता, आता H पॉझिटिव्ह इज इक्वल टू KW अपॉन OH निगेटिव्ह। बरोबर, H पॉझिटिव्ह इज इक्वल टू काय लिहू शकता, KW अपॉन OH निगेटिव्ह। आता OH निगेटिव्ह आहे, इथे आपण काय सांगितलेलं आहे, टर्म कुठल्या टर्म सांगितलेला आहे, CH। ओके, दिस इंडिकेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आयन विथ द हेल्प ऑफ CH। ओके, या ठिकाणी सांगितलेलं आहे, परत सांगतो इथे, Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, या प्रकारे लिहितो आपण। CH3CO हा प्रोडक्ट आहे, हा रिएक्टंट आहे, याच्यामधून किती मॉलिक्यूल डिसोसिएट झाले हे आपण कॅल्क्युलेट करायचं आहे। याच्यावर डिपेंड आहे की किती H पॉझिटिव्ह इथे डिसोसिएट झाले, त्याच्यावर त्याचा पीएच आपण कॅल्क्युलेट करतो। बरोबर, तो H प्लस OH निगेटिव यानी क्या होता है, यहाँ पे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वाटर होता है। तो H प्लस इज इक्वल टू KW अपॉन OH निगेटिव, तर या ठिकाणी H प्लस इज इक्वल टू KW अपॉन, इथे लिहू शकता तुम्ही CH, काय लिहू शकता, KW अपॉन CH। इथपर्यंत आलं का लक्षात? इथे काय सांगितलेलं, हा सॉल्ट ओके, हा कशासाठी आहे, हा आहे डिसोसिएशन कांस्टेंट ऑफ एसिड। दोनों टर्म हमने एक साथ में बताए, हाइड्रोलिसिस सॉल्ट का भी, और यहाँ पे डिसोसिएशन कांस्टेंट ऑफ एसिड, वीक एसिड है इसलिए ये कंप्लीट डिसोसिएट नहीं होगा, तो इस तरह से ये इक्वेशन बनेगा। ओके, तो H प्लस आयन इज इक्वल टू क्या होता है, KW अपॉन OH निगेटिव आयन,
आणि H प्लस इज इक्वल टू KW अपॉन CH. आता CH कुठून आला? हा CH या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण OH निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण CH ने दाखवत आहे की यामध्ये CH3CO निगेटिव्हचं कन्व्हर्जन OH निगेटिव्ह मध्ये इथं होतं. त्या ठिकाणी आपण सांगितलं की याच्यापैकी काहीतरी मॉलिक्युल्स काय झालेले आहेत, डिसोसिएट झालेले आहेत. अलग लक्षात. आणि हे डिसोसिएशन कसं दाखवलेलं आहे, C मायनस CH. बरोबर आहे. यांना इंडिकेटरला आपण अल्फाने दाखवलं होतं, अल्फा अल्फा. बरोबर आहे. इथे 1 मायनस अल्फा होता, या ठिकाणी आपण फक्त C मायनस CH घेतलेलं. ओके. आता या ठिकाणी H इज इक्वल टू KW CH आला. पुट दिस व्हॅल्यू इनटू दिस इक्वेशन. आता ही व्हॅल्यू जी आहे या इक्वेशन मध्ये ठेवायचं. या ठिकाणी ठेवल्यानंतर तुम्हाला दिसत आहे इथे, इथपर्यंत दिसतं. हे बाजूला आपण एक काम करू, इथपर्यंत काढून टाकूया. एवढं आलं लक्षात तुम्हाला? ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केले. H प्लस इज इक्वल टू KW. ओके. आता H प्लस तुम्ही K न दाखवू शकता, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. कशाने दाखवू शकता? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. K इज इक्वल टू KW अपॉन CH. बरोबर आहे. म्हणजेच काय, K इज इक्वल टू, ओके इथे H प्लसच राहू दे, H प्लस इज इक्वल टू KW अपॉन C अंडर रूट KH अपॉन C. काय लिहू शकतो आपण? अंडर रूट KH अपॉन C. समजलं का इथपर्यंत? हॅलो. हो सर. ओके. याने की काय इथे सांगू शकता तुम्ही KH इंटू KA इज इक्वल टू KW. आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KH इंटू K इज इक्वल टू KW. बरोबर आहे. KH इंटू K इज इक्वल टू KW. ओके. आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता KH इज इक्वल टू काय होतं इथे, KA अपॉन KW. बरोबर आहे. KH इज इक्वल टू काय होणार आहे, KH इज इक्वल टू काय होतं, KW अपॉन K. बरोबर आहे. KW अपॉन K. तर ही व्हॅल्यू याच्यात परत पुट केल्यानंतर H प्लस इज इक्वल टू KW अपॉन C अंडर रूट, ओके, KW KA upon C. After solving this equation, we get final equation H plus is equal to under root KW into K upon C. म्हणजेच काय, आपल्याला जर pH कॅल्क्युलेट करायचा आहे, we have to calculate pH by using this one. H positive is equal to under root KW into Ka upon C. परत एकदा इथून सांगतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन यानी की pH किती असेल. बरोबर आहे. त्या ठिकाणी pH किती असेल त्या सोल्यूशनची ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे सर्व इक्वेशन यानी कि ये पूरा इक्वेशन जो है एसिड टर्म के लिए और हाइड्रोलिसिस ऑफ सॉल्ट के लिए कैलकुलेट करके कितने H प्लस आयन बनेंगे, तो यहां से आप कैलकुलेट कर सकते हो बाय यूजिंग अंडर रूट KW इंटू K अपॉन C. समझ लगा आता? हेलो. हाँ सर समजलं. प्रॉब्लेम आहे? बाकी सर्वांना समजलं? नाही सर. ओके. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करायचं आहे की pH बरोबर आहे किती मोल असल्यानंतर पर्टिक्युलर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतल्यानंतर त्याचं pH किती असेल हे या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आतापर्यंत काय झालं होतं, वीक ऍसिड, ओके, स्ट्रॉन्ग ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस, वीक ऍसिड, स्ट्रॉन्ग बेस, वीक बेस, वहां पे पता था वीक बेस, स्ट्रॉन्ग एसिड, एग्जांपल हो गए थे. आता जो लास्टचा आहे, लास्ट मध्ये आपण सांगितलं सॉल्टचा हायड्रोलिसिस कसं होतं, वीक ऍसिड वीक बेस मध्ये. ओके, हायड्रोलिसिस ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस केली, वीक ऍसिड अँड वीक बेस केली. ओके. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे वीक ऍसिड आहे, वीक बेस आहे. आता वीक ऍसिड आणि वीक बेस जेव्हा असेल तेव्हा आपल्याला 3 टर्म मिळतात. एक ऍसिडिक तुम्हाला सॉल्ट मिळेल, बेसिक सुद्धा सॉल्ट मिळेल आणि न्यूट्रल सुद्धा सॉल्ट मिळेल. किती टाइपचे सॉल्ट मिळेल तुम्हाला? 3 टाइपचे. कशावर डिपेंड असेल कोणी सांगू शकतो? आपल्याला 3 टाइपचे सॉल्ट मिळतात बाय रिएक्टिंग द वीक ऍसिड विथ वीक बेस. ऑन व्हाट बेसिस द पर्टिक्युलर द सॉल्ट, नेचर ऑफ सॉल्ट इज डिपेंड ऑन.
कोणत्या नेचरवर सॉल्टचं नेचर डिपेंड कोणत्या बेसिसवर सॉल्टचं नेचर डिपेंड असेल की ऍसिडिक सॉल्ट आहे, बेसिक सॉल्ट आहे का न्यूट्रल सॉल्ट आहे, कशामध्ये वीक ऍसिड आणि वीक बेस जेव्हा घेतो तेव्हा कशावर डिपेंड असेल? वॉटर. कारण कशावर? बोला बोला, कशावर डिपेंड असेल? डिझोल्युशन ऑफ वॉटर. नाही, डिझोल्युशन ऑफ वॉटर नाहीये. हे बघा, तुम्हाला आधी सांगितलं होतं आपण काय पाहत आहे, तुम्हाला लक्षात आहे का? आपण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट करून आपल्याला सॉल्ट मिळाला, तो न्यूट्रल सॉल्ट होता, कारण की दोघांचा पीएच कसा होता, सारखाच होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस घेतला, काय घेतला होता? वीक ऍसिड. परत काय सांगितलेलं आहे? स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस असेल तर काय म्हटलं मी? सॉल्ट जो तयार होतो, कसा सॉल्ट तयार होतो? न्यूट्रल, बरोबर आहे. कारण की हा कम्प्लीट डिसोसिएट होतो, हा कम्प्लीट डिसोसिएट होतो. ड्यू टू कम्प्लीट डिसोसिएशन द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह and OH निगेटिव्ह आयन्स आर कम्प्लिटली रिएक्ट विथ इच अदर अँड टू फॉर्म वॉटर, बरोबर आहे. लक्षात आलं का? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट झाल्यानंतर न्यूट्रलायझेशन रिएक्शन तुम्हाला माहित आहे. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट झालं तर काय म्हणतो तुम्हाला? सॉल्ट. तो सॉल्ट कोणत्या नेचरचा हे आपल्याला बघायचं, बरोबर आहे. हा सॉल्ट जो आहे हा न्यूट्रल असतो. त्याच्यानंतर इथे घेतला आपण सपोज वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस, तर कुठला सॉल्ट असेल आता? बेसिक. सॉल्ट कुठला असेल? बेसिक. कारण की या ठिकाणी काय माहिती आपल्याला, वीक ऍसिड हा कम्प्लीट डिसोसिएट होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलेलं CH3COOH इथे प्लस NaOH, हा कम्प्लीट डिसोसिएट होत नाही, हा कम्प्लीट डिसोसिएट होतो. त्याच्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन OH निगेटिव्ह आयनचं काय होतं? सोल्युशन मध्ये इन्क्रीज होतं. And due to increasing the concentration of OH negative ion into the water, what happen? We get the basic nature of that particular salt. त्या सॉल्टचं नेचर काय असेल? बेसिक असेल. हेच तर आपल्याला बघायचं आहे. आतापर्यंत फक्त आपण ते असं सांगू शकतो की याच्यावरून डायरेक्टली सांगू शकतो, पण आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या इक्वेशन वरून समजून घ्यायचं की कुठला कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे हा कसा झाला? ऍसिडिक सॉल्ट. त्याच्यानंतर सांगितलं वीक बेस, ओके. आणि काय सांगितलेलं आहे? स्ट्रॉंग ऍसिड. काय तयार होतं? कुठला सॉल्ट आहे? तर हा बेसिक आहे, ऍसिडिक. हा ऍसिडिक झाला. आता आपल्याकडे नेक्स्ट टर्म आहे वीक ऍसिड प्लस वीक बेस. आता कुठलं नेचर असेल सॉल्टचं? ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. हे तिन्ही पण मिळतं. ऍसिडिक पण असतं, बेसिक पण मिळेल आणि न्यूट्रल पण मिळेल, बरोबर आहे. आता हे कशावर डिपेंड असेल? ऍसिडिक नेचर, बेसिक नेचर, न्यूट्रल नेचर, वीक ऍसिड वीक बेस साठी डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन, डिपेंड अपॉन द पीएच ऑफ ऍसिड अँड बेस विच इज यूज, ओके. त्या पीएच वर डिपेंड असेल ऍसिड आणि बेसच्या की इथे जो सॉल्ट तयार होत आहे हा सॉल्ट ऍसिडिक असेल, बेसिक असेल का न्यूट्रल होईल. आलं लक्षात? आता फर्स्ट एक्झाम्पल इथे आपण सांगितलेलं आहे HF. when HF react with strong base, okay, or sorry, HF react with weak base, that is NH4OH. This one stronger, this one stronger. हा स्ट्रॉंग आहे. अलग लक्षात? हा कसा? याचा पीएच जवळपास मला वाटतं की 1.8 च्या जवळपास आहे. आलं लक्षात? याचा किती आहे? 7 पॉईंट समथिंग आहे. तर यानंतर सांगितलेलं आहे when it is react with each other it form corresponding NH4F. हा सॉल्ट तयार होतो आणि वॉटर, बरोबर आहे. आता हा जो सॉल्ट तयार होतो आपल्याला त्याच्याबद्दल बघायचं. NH4F जेव्हा रिॲक्ट होणार कोणासोबत? वॉटर सोबत. कोणासोबत रिॲक्ट होणार? वॉटर सोबत, ओके. आता वॉटर सोबत रिॲक्ट झाल्यानंतर इथे आपण काय सांगितलेलं आहे? इथे वॉटर सोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतं एक्झॅक्टली? कुठला इथे पर्टिक्युलर जो सॉल्ट आहे हा सॉल्ट कुठल्या नेचरचा असेल आपल्याला बघायचं आहे. आलं का लक्षात तुम्हाला? हो सर, आलं. ओके. आता इथे काय होणार? इथे तुम्हाला आयन मिळणार NH4 पॉझिटिव्ह, F निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह, बरोबर आहे. एवढ्या प्रकारचे आयन्स तुम्हाला इथे मिळेल. आता हा NH4 कोणासोबत रिॲक्ट होतो? OH निगेटिव्ह सोबत. आणि हा H कोणासोबत रिॲक्ट होतो? F सोबत, बरोबर.
हा NH4 कोणासोबत रिॲक्ट होणार म्हटलं, प्लस OH निगेटिव्ह आयन सोबत काय तयार होईल, NH4OH. बरोबर आहे. पण हा जो NH4 आहे, बरोबर आहे, आता इथे आपण काल जसं सांगितलं तसंच प्रकारचं इथे पण हा NH4 आहे, हा वीक बेस आहे. हा कसा आहे, हा कम्प्लीट डिसोसिएट होणार नाही. हा कम्प्लीट डिसोसिएट होईल का, इट इज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. NH4 इज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. ओके, काही अमाऊंट तो जशाला तसाच राहतो. त्याच्यामुळे याचं जे पर्सेंटेज आहे, सपोज की हा आपण म्हणू की इथे 1% त्याला हा मॅक्सिमम कुठल्या फॉर्म मध्ये राहणार, याच फॉर्म मध्ये राहणार 99%. बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये पर्सेंटेज तुम्ही चेंज करून घ्या, कारण की आता 1% आणि 99 राहणार नाही, कारण की वीक ऍसिड वीक बेस आहे. हा सपोज 45 झाला तर हा 55 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलेला हा H रिॲक्ट होणार कोणासोबत, F सोबत, F निगेटिव्ह सोबत, H पॉझिटिव्ह. हा काय इथे काय तयार होतं, HF, हे माहिती आहे आपल्याला. बरोबर. हा ऍज कम्पेअर टू धिस हा जास्त असेल. ऍज कम्पेअर टू धिस कसा असेल, दिस वन इज मोर अमाउंट. H प्लस आयन कशाचं जास्त प्रमाणात इथे प्रेझेंट राहतील. बरोबर आहे. म्हणजे हा लेस अमाऊंट मध्ये तयार होणार. हा काय, हा लेस अमाऊंट मध्ये तयार होणार. सपोज की हा 35 झाला आणि हा कसा राहणार आहे इथे, as compared to this one, H plus ion are more. That means it is present higher amount, that is 65. Okay, 65% याचं जास्त आहे than 55. So that more amount of H positive ion are present into the water. H positive ion कशा आहेत, वॉटर मध्ये जास्त आहेत आणि वॉटर मध्ये जास्त असेल as compared to this one. Okay, OH negative ion. So that this weak acid weak base containing salt is acidic in nature. समजलं का तुम्हाला, आलं का लक्षात? हॅलो, आलं का लक्षात? अरे आज की नाही, हॅलो. परत सांगू का एकदा, मी काय सांगत आहे, वीक ऍसिड वीक बेस घेतल्यानंतर इथे सिंपल सांगत आहे की याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ऍज कम्पेअर टू दिस वन. हाऊ इट इज, आता हा डिसोसिएट कम्प्लीट तर होणारच नाही, कारण की मग स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस बनला असता. बरोबर. आता हा याचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार नाही, पण ऍज कम्पेअर टू दिस वन दिस डिसोसिएट इनकम्प्लिटली. बरोबर आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे हा ऍसिडिक सॉल्ट आहे. तुम्हाला तिथे रेड कलर हा, सॉरी ब्लू कलर हा रेड झालेला दिसतो. ब्लू लिटमस कलर चेंजेस टू रेड. आलं का लक्षात? याच जागी तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता बेस साठी. कशासाठी, आता बेसिक सॉल्ट कसा मिळेल, बेसिक सॉल्ट तुम्हाला वेन वी रिॲक्ट दिस पर्टिक्युलर SCN NH4OH रिॲक्ट विथ SCN, तुम्हाला कुठला सॉल्ट मिळेल, या ठिकाणी NH4CN मिळेल. बरोबर. आता हा सॉल्ट कोणत्या नेचरचा आपल्याला बघायचा आहे. आता हा सॉल्ट आपण बघितला NH4CN, हा वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे आयन मिळतील, NH4 पॉझिटिव्ह प्लस CN निगेटिव्ह प्लस H प्लस आयन प्लस OH निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. आता सांगितलेलं की NH4OH. ओके, आता हा NH4 पॉझिटिव्ह हा कोणासोबत रिॲक्ट होणार, वॉटर सोबत. बरोबर आहे. पण याचं डिसोसिएशन जे आहे, बरोबर आहे, हे आता याचं डिसोसिएशन म्हणजे हा या फॉर्म मध्ये जास्त असेल. हा कुठल्या फॉर्म मध्ये जास्त असेल, या OH निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये जास्त असेल. म्हणजे हा सपोज की इथे आपण सांगू की हा 45, सॉरी हा 55 सांगू, आणि हा सांगू की इथे, सॉरी इथे 45 हा आणि इथे 55% हा जास्त असेल. इथे काय तयार होणार, NH4OH. ओके. आता दुसरा जो सांगितलेला SCN, यानी की CN रिॲक्ट विथ प्लस H प्लस काय तयार होतं, SCN. आता हा जो SCN इथे तयार होत आहे, हा सपोज की इथे 52% आहे SCN, आणि हा सपोज की इथे आपण सांगू शकतो की हा 48 आहे. म्हणजे H प्लस आयन इज लेस ऍज कम्पेअर टू दिस वन. As compared to this one, H plus ion is less, but OH negative ion is more. So that this hydroxide ion is more for this particular salt. Then we say that this salt is basic in nature. हा salt कुठल्या नेचरचा आहे, बेसिक नेचरचा हा सॉल्ट आहे. येतं का लक्षात तुम्हाला? SCN reacts with NH4OH to get the salt ammonium cyanide. अमोनियम सायनाइड हा सॉल्ट मिळतो. अमोनियम सायनाइड मध्ये हा हायड्रोलिसिस केला, वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर NH4 वॉटर मध्ये, CN वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला हे आयन्स मिळतात, NH4 प्लस आयन, CN निगेटिव्ह आयन, H प्लस आयन आणि OH निगेटिव्ह आयन. बरोबर आहे.
आता हे आयन मिळाल्यानंतर आपल्याला सांगत आहे इथे NH4 पॉझिटिव्ह आयन याचं कॉन्सन्ट्रेशन ज्या OH निगेटिव्ह आयनचं जास्त असेल ऍज कम्पेअर्ड टू H प्लस आयन, सो दॅट धिस सॉल्ट इज बेसिक इन नेचर. हा सॉल्ट कुठल्या नेचरचा आहे? स्मॉल अमाऊंट मध्ये हा बेसिक नेचरचा सॉल्ट आहे. ओके, वीक बेसिक सॉल्ट असेल हा. कसा सॉल्ट असेल? वीक बेसिक सॉल्ट असेल. आलं का लक्षात? आता याच्या नंतर जी टर्म आहे न्यूट्रल साठी, सपोज याच जागी आपण NH4 OH घेतलेला असेल, या जागी आपण HCN च्या जागी जर आपण वीक ऍसिड घेतला तो म्हणजे CH3COH. CH3COH. आता दोघं ऍज कम्पेअर्ड टू इच अदर कशात? सेम पीएच आणि पीओएच वाले, म्हणजे पीएच इज इक्वल टू काय इथे? पीओएच आहे. आधीच्या पहिल्या टर्म मध्ये जेव्हा HF घेतला होता पीएच इज ग्रेटर दॅन काय होता? पीओएच होता. बरोबर आहे. सेकंड मध्ये जो HCN घेतला होता हायड्रोजन सायनाइड, इथे हा काय होत होता? पीएच इज लेस दॅन पीओएच. या प्रकारच्या टर्म तयार होत होते. पण या ठिकाणी कसं आहे? पीएच इज इक्वल टू पीओएच आहे. बरोबर आहे. कोणासोबत? जेव्हा आपण ऍसिटिक ऍसिड घेतला आणि अमोनियम हायड्रॉक्साईड घेतला तेव्हा. बरोबर आहे. तर आता जेव्हा पीएच इज इक्वल टू पीओएच असेल, या ठिकाणी जो सॉल्ट मिळेल तुम्हाला, कुठला सॉल्ट मिळेल? CH3COO निगेटिव्ह NH4 पॉझिटिव्ह प्लस H2O. ओके, अमोनियम ऍसिटेट. आणि अमोनियम ऍसिटेट हा सॉल्ट कसा आहे? न्यूट्रल नेचरचा सॉल्ट आहे. आलं का लक्षात तुम्हाला? अमोनियम सॉल्ट कसा आहे? आता अमोनियम ऍसिटेट सॉल्ट इज न्यूट्रल इन नेचर. हा जो सॉल्ट आहे हा न्यूट्रल नेचरचा आहे. आलं लक्षात? हो सर, आलं. हो सर. आता आता याच्यानंतर जे टर्म आहे, आता ही कशासाठी घेतलं एवढं? बरोबर आहे. आपल्याला बघायचं आहे की बफर सोल्युशन. आपल्याला काय बघायचं आहे? बफर सोल्युशन. बफर सोल्युशन कशा प्रकारे वर्क करतं? ओके, आता बफर सोल्युशन नावातच असतं, नाम ही सब कुछ होता है, बफर सोल्यूशन. ओके, इथे बाजूला हे लिहून घ्या. पीएच कुठलं ग्रेटर दॅन असतं, कुठलं हे असतं? पीएच जेव्हा इक्वल टू पीओएच असतं इथे न्यूट्रल लिहून घ्या. इथं पीएच जेव्हा ग्रेटर दॅन असतं पीओएच, इथे ऍसिडिक लिहून घ्या बाजूला कुठेतरी. आणि जेव्हा पीएच लेस दॅन असेल पीओएच, जेव्हा काय लिहून घ्या? बेसिक. काय लिहून घ्यायचं तुम्हाला? बेसिक लिहून घ्यायचं. आलं का लक्षात? समजलं? आता याच्यानंतर सांगितलेलं बफर सोल्युशन. आता बफर सॉल्यूशन म्हणजे काय असतं? या पे बता रहे कि बफर सॉल्यूशन में होता है एक वीक एसिड और उसका सॉल्ट, वीक एसिड और उसका सॉल्ट जो एक्सट्रीमली पीएच रेंज को चेंज करता है. वहां पे क्या होता है? एक्सट्रीमली अगर एसिडिक रहा तो उसको बेसिक बनाने के लिए आपको बफर ऐड कर दिया तो जल्दी से उसका पीएच वहां पे बदल जाता है. बराबर है. तो एक्सट्रीम केस में अगर आपको बफर सॉल्यूशन है बनाना है तो आप किससे बनाओगे? अगर एसिडिक बफर बनाना है, कौन सा? एसिडिक, तो बफर सॉल्यूशन आने पहले तो समझ लो कि क्या होता है, उसके सॉल्ट और वो एसिड, जो एसिड आप करो उसका ही सॉल्ट आपको लेना है. किसके लिए? जब आपको पीएच किसी सॉल्यूशन का बदलना होगा तब. किसी सॉल्यूशन का अगर पीएच बदलना है तो उसका एसिड ले लो और एसिड का ही उसका सॉल्ट ले लो. फॉर एग्जांपल यहाँ पे मैं बताता हूँ, यहाँ पे कुछ एग्जांपल लिखता हूँ मैं. यहाँ पे CH3COOH घेतला, याचा सॉल्ट कुठला असेल? याचा सॉल्ट असेल CH3COO Na. बरोबर? CH3COO. आता हा सॉल्ट कोणाचा आहे? हा सॉल्ट आहे वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला घ्यायचा असेल एक्झाम्पल HCl. HCl कसा आहे? वीक ऍसिड आहे. याचा जर बेस घेतला, याची रिएक्शन आपण बेस सोबत केली तर आपल्याला कुठला सॉल्ट मिळेल? आपल्याला मिळेल इथे तुम्ही सांगू शकता NaCl. कुठला सॉल्ट मिळेल? NaCl. हा सुद्धा सॉल्ट कुठला आहे? वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस वाला. त्याच्यानंतर बेन्झोइक ऍसिड घेऊ शकता CH3COO, यहाँ पे H, याची रिएक्शन सपोज KOH सोबत केली, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, जो तुम्हाला इथे सॉल्ट मिळेल इथे COO Na पॉझिटिव्ह. बरोबर आहे. काय मिळेल? COO Na पॉझिटिव्ह. सॉरी, यहाँ पे पोटॅशियम या तो यहाँ पे K पॉझिटिव्ह. यानी कि स्ट्रॉंग बेस पाहिले तर NaOH, KOH, CaOH/2, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि पर्टिक्युलर सॉल्ट, ऑक्साईडचे सॉल्ट.
तुम्हाला माहिती आहे मेटल ऑक्साईडचे सॉल्ट कसे असतात, बेसिक नेचरचे असतात. तो इफ यू want टू यूज पर्टिक्युलर मेटल ऑक्साईड अलॉंग विथ दिस सॉल्ट, या सॉल्ट सोबत तुम्ही युज करू शकता. त्यानंतर एचएफ घेऊ शकता, इथे एक्झाम्पल एचएफ आहे, बरोबर आहे, एचएफ एक्झाम्पल आहे. तर या प्रकारचे डिफरंट एक्झाम्पल्स तुम्ही घेऊन या ठिकाणी काय करू शकता, बफर सोल्युशन इथे बनवू शकता. आता बफर सोल्युशन मध्ये पहिला बघायचा की ऍसिडिक बफर काय असतं, बेसिक बफर. यानी की देर आर 2 टाइप्स ऑफ बफर. किती टाइपचे बफर आहे, 2 टाइपचे बफर आहे. आता 2 टाइपचे बफर म्हणजे कोणते, एक ऍसिडिक बफर सांगितलेला आहे आणि एक बेसिक बफर. आता ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर, जेव्हा ऍसिडिक बफर बनवायचा असतो वीक ऍसिड लागतो आणि त्यातच वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस लागेल, बरोबर आहे. जर बेसिक बफर बनवायचा असेल तर वीक बेस लागेल. इथे वीक यहाँ पे क्या चाहिए, फिर वीक बेस आहे तर याचा वीक बेस प्लस काय लागेल, स्ट्रॉंग ऍसिड लागेल. म्हणजे हा सॉल्ट आहे, हे काय सॉल्ट, आणि हा सॉल्ट आहे, तुम्हाला माहित आहे की हा बेसिक सॉल्ट आहे आणि हा ऍसिडिक सॉल्ट आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही वीक ऍसिड सोबत बेसिक सॉल्ट घेता तेव्हा ऍसिडिक बफर तयार होतो. काय म्हटलं मी, वीक ऍसिड सोबत काय घेतला, बेसिक सॉल्ट. हा सॉल्ट कसा आहे, बेसिक नेचर. कधी, जेव्हा वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्ट होतो. when we use the weak acid along with salt of weak acid and strong base, salt of weak acid and strong base, we get weak acid. जो स्ट्रॉन्ग बेस, तुम्हारा जो बेसिक बफर चाहिए, जब आपको बेसिक बफर चाहिए तब क्या लेना है, वीक बेस बाय रिएक्टिंग इट विथ स्ट्रॉन्ग एसिड, बाय रिएक्टिंग इट विथ स्ट्रॉन्ग एसिड, बरोबर आहे. आलं का लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगितलं, वीक ऍसिड आपण घेतला CH3COOH, काय घेणार आहे, वीक ऍसिड कुठला आहे, CH3COOH प्लस इथे सॉल्ट कुठला घेणार, मग तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सॉल्ट लागत असेल तर तुम्ही सॉल्ट कुठला घेणार आहे, CH3COONA. अगर मुझे बेस यहाँ पे एसिडिक बफर बनाना है तो यहाँ पे मैं सॉल्ट कौन सा लूंगा, अरे मी आताच सांगितलं ना. आता तुम्हाला सॉल्ट कुठला लागेल, बेसिक सॉल्ट लागेल, बरोबर आहे. म्हणजेच याच ऍसिटिक ऍसिडचा तुम्हाला काय घ्यावं लागेल, सॉल्ट घ्यावं लागेल, बरोबर आहे. आता हे तुम्ही समजून घ्या, CH3COONA, we have to use this salt, बरोबर आहे. आणि हा सॉल्ट काय, याचा कॉन्जुगेट बेस आहे, या ऍसिडचा हा कॉन्जुगेट बेस आहे का, येस ऑर नो. Yes. माहित आहे ना, हा कॉन्जुगेट बेस आहे. हा CH3COO निगेटिव्ह म्हणजे हा ऍसिडचा बेस आहे. कॉन्जुगेट बेस आपण सांगितलं, आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर घेतलं त्या दिवशी, तुम्ही ऍब्सेंट असाल तर माहिती नाही, पण घेतलेला एकदा बघून घ्या. CH3COO सोबत जो हा आयन असतो, डिसोसिएट झाल्यानंतर CH3COOH वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय तयार होतं, CH3COO निगेटिव्ह प्लस H प्लस आयन, आणि हा असतो कॉन्जुगेट बेस, आणि हा असतो कॉन्जुगेट ऍसिड. म्हणजे हा या दोघांच्या पेअरला काय म्हणायचं, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, यांना काय म्हटलं जातं, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता इथे आपण बनवत आहे ऍसिडिक सॉल्ट, तर या ऍसिटिक ऍसिडचा, वीक ऍसिडचा तुम्हाला काय घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल, बेस तुम्हाला सॉल्ट घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं तुम्हाला, इथे त्याच ऍसिडचा सॉल्ट घ्यावा लागेल, जेणेकरून तो रिॲक्ट करावा लागेल वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस सोबत, बरोबर आहे. आलं का लक्षात. आता या ठिकाणी जर या ठिकाणी मी बेन्झोइक ऍसिड घेतला, सपोज हा बेन्झोइक ऍसिड आहे COH, तर या ठिकाणी मी कुठला सॉल्ट घेणार आहे, याच बेन्झोइक ऍसिडचा मला काय करावं लागेल, सॉल्ट घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, मला घ्यावं लागतं याच्यासोबत COOK पॉझिटिव्ह, बरोबर आहे. म्हणजे हा झाला आता ऍसिड, वीक ऍसिड, ओके, ऍसिड प्लस हा काय झाला, सॉल्ट याचा, आणि हा सॉल्ट आणि हा वीक ऍसिड म्हणून काय तयार होतं, इथे तयार होतं बफर. काय तयार होतं, बफर. आलं का लक्षात. आणि या बफर आपण कुठे युज करतो ते नेक्स्ट मीटिंग मध्ये पाहू. इथे तयार होतो तुम्हाला ऍसिडिक बफर. जर तुम्हाला बेसिक बफर तयार करायचं असेल तर इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला, बेस. या बेन्झोइक ऍसिडच्या ठिकाणी काय घ्यावा लागतो, बेस घ्यावा लागतो, वीक बेस. फॉर एक्झाम्पल NH4OH, NH4OH, ओके. याच्यासोबत मग तुम्हाला बेसिक बफर बनवायचा असेल तर काय घ्यावं लागतं, आता याच्यासोबत सांगा.
NH4 सोबत मला कुठला सॉल्ट घ्यावा लागेल की जेणेकरून बेसिक बफर तयार होईल? थोडं मोठ्याने बोला, आवाज येत नाही. हॅलो, कोणता NH4?